गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर न्यू मिनी ब्लॉग. आणि ते सकाळी सकाळी ऋतुराज आणि माझी सवारी निघाली फिरायला नाही, काम होतं. गेटच्या बाहेर निघालो आणि इथे आम्हाला लगेच क्यूटशी कुत्री भेटली, जिला आत्ताच असे गोंडस पिल्लच झालेले. आणि ती कायम घराच्या बाहेर आमचा वेट करत राहते की तिला काही खायला आणलंय का नाही, पण आम्ही तिला टाकत असतो नेहमी. माझा भाऊ मला कधी कुठे टायमावर पोहोचवेल असं कधी होतं का? तर झालं असं की आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत गेलो आणि लगेच पप्पांचा कॉल आला की मला गाडी लागते. त्यामुळे मग आम्ही ते पप्पांचा वेट करत उभं राहिलो. 10-15 मिनिटांपासून पप्पांचा वेट करतो, पण अजून पण पप्पा आलेले नहीं. गाइस, मुझे ऑलरेडी लेट हो रहा है. ऊपर से पापा ने बोला है कि रुक जाओ 5 मिनट में आता हूँ. अभी पापा हमें 15 से 20 मिनट लगाने वाले हैं. गाइस, मेहनत मजदूरी करके मैंने इधर बैटरी रख दी है. गाइस, अभी पापा का इंतजार कर रहे हैं. येस, फायनली पप्पा आले, गाडी एक्सचेंज केली आणि आम्ही आता जायला निघालो. ऑलरेडी आम्हाला दादाचे खूप जास्त कॉल येत होते की लवकर या. तर जाता जाता महाराजांचं दर्शन घेतलं आणि ऋतुराजला म्हटलं आता चल लवकर, लेट झालंय. अपॉइंटमेंट घेतली होती 11:30 आणि वाजले 12. आता मस्त पैकी जाऊन डॉक्टरांचा ओरडा खायचा आहे, सो त्यासाठी रेडी राहावं लागेल. तर ऍक्च्युली ना, मी आधी पण माझ्या दातांची ट्रीटमेंट घेतली होती, तेव्हा मी होती 8-9th ला समथिंग असेल. तेव्हा माझ्या टीथला ब्रेसेस वगैरे होते आणि आता परत मला अचानक पेन चालू झालं होतं. म्हणजे खूपच जास्त किडले होते चॉकलेट खाऊन खाऊन, आणि ते इतकं डीप गेलं की ते पूर्ण नसपर्यंत किडलेलं होतं. त्यामुळे मग मला अर्जंट ट्रीटमेंट घ्यायला लागली. आणि हो, मी आता ठरवलंय की मी आता चॉकलेट्स वगैरे पूर्णपणे अवॉइड करणार आहे, आणि ते मी ऍक्च्युली आतापासून स्टार्ट केलंय अवॉइड करणं. तर डॉक्टर आशू आणि डॉक्टर अजिंक्य यांनी खूप जास्त चांगली ट्रीटमेंट दिली मला माझ्या दातांसाठी. सगळ्या प्रोसिजर मध्ये मला कुठल्याही प्रकारचं जास्त पेन नाही झालेलं. याचं कारण एकच आहे की त्यांनी मला बेस्ट ट्रीटमेंट दिली. तर आजचं काम जास्त काही नव्हतं, थोडंच होतं, म्हणून पटकन आटपून घेतलं आणि निघालो घरी जायसाठी. आणि आजच्या ट्रीटमेंट मध्ये तर मला 0% पेन झालेलं आहे. इसका मतलब कुछ भी नहीं. आता माझी फ्रेंड स्वरा मला बऱ्याच दिवसापासून कॉल करत होती की कधी येते मला भेटायला, कधी येते. मग म्हटलं चला तिला धप्पा देऊ. बट कहाणी में ऐसा ट्विस्ट है की पहिले मी तिला कॉल केला की मी येते, आणि मी तिला तिच्याकडे जायच्या आधी कॉल करते की मी नाही येते. आणि जेव्हा मी तिला सांगितलं की मी नाही येते तुला भेटायला, तेव्हा ती खूप जास्त चिडली माझ्यावर आणि मला बोलायला लागली की तू नेहमी असंच करते, मला भेटायला येत नाही. म्हटलं मग आता सरप्राईज देऊ आपण तिला मस्त. मी फायनली तिच्या घरी पोहोचले आणि आमचा मी कॉल चालूच ठेवला. त्यांचं किराणाचं शॉप आहे आणि मग ती कस्टमर वगैरे पण करत होती, आणि तिचं रिएक्शन बघून घ्या, एकदम असं ओजी रिएक्शन होतं. खूप आनंद झालेला होता तिला. ती जेव्हा केव्हा मला भेटते तेव्हा नेहमी लटकतच राहते, तिला खूप जास्त आनंद होतो. मग तिला म्हटलं की मी आता येते, तुला मी नंतर निवांत भेटायला येईल. आम्ही तिथून निघून आलो आणि काही दिवसांपासून इथे आमच्या घराच्या बाजूला खूप सारे असे कबूतर बसतात आणि खूप भारी. माझ्या फीडमध्ये एक एकदम भारी रेसिपी आलेली होती. मग म्हटलं सगळं सामान तर आहे, मग का ट्राय नको करायला, म्हणून मग मी लगेच मस्तपैकी बनवायला घेतलं. आणि स्वामींच्या कृपेने फर्स्ट अटेम्प्ट मध्येच ते एकदम भारी बनलेलं होतं. तर आता तुम्हाला गेस करायचं आहे की ते कशापासून बनलेलं होतं, आणि मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये. तर मग आजच्या डे मध्ये काही एवढं स्पेशल नव्हतं, एवढाच होता माझा आजचा दिवस.